A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। शिवसेना उभाटा गटाचे महावितरण समोर थाली बजाव आंदोलन। हिंगोली येथे शिवसेना उभाटा गटाच्या वतीने दिनांक 8 ऑगस्ट रोज शुक्रवार रोजी वीज वितरण कंपनीच्या समोर विविध मागण्यांसंदर्भात थाली बजाव आंदोलन करण्यात आले। यावेळी अधीक्षक अभियंता यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। जिल्ह्यात वीज कंपनीच्या वतीने देण्यात येणारी सुविधा विस्कळीत झाली आहे। शेतकऱ्यांना शेती पंपासाठी योग्य दाबाने वीज पुरवठा योग्य पद्धतीने कधीच नसतो। डीपी नादुरुस्त झाल्यास दुसरा डीपी देण्यासाठी पैसे मागितले जातात असा आरोप करण्यात आला। तसेच वादळी वाऱ्यामुळे पडलेले विजेचे खांब उचललेले नाहीत। अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत आहेत, त्या धोकादायक झाल्या आहेत। वीज वाहिनीचा धक्का लागल्याच्या 2 घटना घडल्या आहेत, मात्र यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे। या संदर्भात तक्रारी केल्या होत्या तरी देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे। दरम्यान या संदर्भात शुक्रवारी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परमेश्वर मांडगे, वसीम देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, गणेश देशमुख, विठ्ठल चौतमल, शंकर घुगे, भानुदास जाधव, संतोष देवकर नायक आदींनी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता RM चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्येचा पाढाच वाचला। शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला। शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न तातडीने निकाली काढा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। याची दखल घेत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे शिवसेना उभाटा गटाच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या विविध समस्यांसाठी आज एक आगळंवेगळं असं आंदोलन या महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे। हे मुजोर प्रशासन, मुजोर महावितरणचे अधिकारी निवेदनाला, विनंतीला मान द्यायला, दुमानायला तयार नाही। मग नाईलाज असतो आम्हाला यांना आज काळे झेंडे दाखवावे लागले, थाळ्या वाजवाव्या लागल्या, बोंबा माराव्या लागल्या। 1.5 ते 2 वर्ष जे निवेदनाचा पाठपुरावा करायचा म्हणजे सामान्य माणसांना करायचं काय? ते कौतुकनगर नावाचा भाग आहे शहरातला, तिथे 800-900 मीटर 1-1 किलोमीटरचे केबल टाकून लोकांनी विद्युत ओढलेली आहे, लाईन ओढलेली आहे। त्यांना बिल येतात, त्यांना तुम्ही बिल घेता, एक अव्वाच्या सव्वा तुमचं बिल येतोय, तुमचा लाईनमन पैसे घेतोय, मग त्यांना सर्व्हिस कोण देईल? हा एक मुद्दा होता। मस्तान शहानगरमध्ये केबल तुटलेले आहेत, त्या मासूम अली शाह कब्रस्तानमध्ये, बाबाशाह कब्रस्तानमध्ये लाईन नाही आणि जिथं गोरगरीब लोक राहतात, सामान्य बहुजन समाजाची लोक राहतात, तिथंच ही बोंब आहे। जिल्ह्यात बोंब आहे सगळी। यांच्या जिल्ह्यातले जे कामं चालू आहेत, बोगस कंपन्या आणल्यात, ते RDSS स्कीमच्या अंतर्गत ते पॉलिकॅब नावाची कुठून तरी बोगस कंपनी आणली, ज्याचे कामच केले नाही त्याचे कोट्यवधीचे बिल उचलले। अरे आम्ही मग तुम्ही हे करता काय? अरे टक्केवाऱ्या खा ना तुम्ही, हा जे तुम्ही सत्ताधारी त्यांच्या दलाल्या करा ना, कमिशन खा ना, पण सामान्य जनतेचे तुमचे गोरगरीब मायबाप आहेत, हे बिलवर राहिलेत, यांचं कोण बघाल? यासाठीच आजचं एक आंदोलन होतं। एक आगळं वेगळं असं आंदोलन या गोरगरीब लोकांनी केलेलं आहे। शिवसेनेनं पुढाकार घेतला। आमचे सर्व सहकारी, दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, परमेश्वरजी मांडगे आहेत, उद्धव काका आहेत, दोन्ही जिल्हा प्रमुख आहेत, गोपू पाटील, संदेश देशमुख आहेत, सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। त्यांनी आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही फक्त आठवड्याची वेळ देतो, आठवड्याची मुदत देतो। त्यांनी आठवड्याभरात जर हे कामाची सुरुवात नाही केली, आम्ही नाही म्हणत की आठवड्याभरात ते काम संपलं पाहिजे, निदान सुरुवात करा आठवड्याभरामध्ये, तर तुमची ठीक आहे। नाहीतर याच्या पुढचं आंदोलन मग शिवसेना कशी करते तुम्ही याची देही याची डोळा बघितलेला आहे। याच्यानंतरची पायरी अधिक आक्रमक राहील, हे एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।